मंत्रिपद न मिळाल्यामुळे विजय शिवतारे हे सुद्धा नाराज झालेले आहेत। मंत्रिपद मिळालं नाही त्यापेक्षा मिळालेली वागणूक वाईट आहे असं शिवतारेंनी म्हटलंय। मंत्रिपद न मिळाल्याने शिवतारेंनी नाराजी व्यक्त केली आहे आणि पक्षावरती तोफ डागली आहे। आम्ही काही गुलाम नाही अशा पद्धतीचं एक वक्तव्य सुद्धा शिवतारे यांनी केलंय। मंत्रिपद मिळालं नाही त्यापेक्षा मिळालेली वागणूक ही वाईट होती। तीनही नेते साधे भेटायला सुद्धा तयार नाहीत असं वक्तव्य शिवतारे यांनी केलंय। चाललं राज्य म्हणून मंत्रिपद हुकलं असं वाटतं? नाही, मला मंत्रिपद महत्वाचं नाही माझ्यासाठी। माझी कामं करणे, मला लोकांनी निवडून दिलेलं आहे। माझ्या मतदारसंघातली काम, मंत्रिपद मला महत्वाचं नाही आहे। दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे। तुम्हाला विभागीय नेतृत्व दिली जायची, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता। आपण कुठेतरी रिव्हर्स चाललोय, आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय। असं का वाटतं की बिहार होतं, आपला महाराष्ट्राचा बिहार होतं, असं का वाटतं तुम्हाला? आता ते तुम्ही पत्रकार, नाही, हिंदुत्व अजिबात नाही। हिंदुत्व जातीयवादीपणा जो चाललाय तो धोकादायक आहे। सर, शेवटपर्यंत नाव होतं, अगदी शेवटपर्यंत नाव होतं, पण ऐन वेळेला मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही, परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते, म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे, ते न झाल्यामुळे नाराजी 100%। पुढची भूमिका काय असेल? 2.5 वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। पुढची भूमिका काय असेल? मला दिलं तरी मी घेणार नाही, गरज नाही। मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे। मला काय त्या मंत्रिपदावर आलेलं नाही। मंत्रिपदाबद्दल मला राग नाही, वागणुकीबद्दल प्रचंड राग। नाही, असं आहे ना, ते ठीक आहे, आता ते कोणाचं नाव घेण्याची गरज नाही, परंतु एक सौजन्य काहीतरी एक हे असायला हवं। कोणी कार्यकर्ते किंवा कोणी गुलाम नाही आहे ना, कोणी चर्चा पण नाही केली नाही, ते ठीक आहे, आता जाऊ दे। तर विजय शिवतारे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। आपल्यासोबत विजय शिवतारे आहेत, तुम्ही थेट नाराजी व्यक्त करता, कारण काय आहे नाराजी व्यक्त? नाराजी आहे त्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीने जे चाललेलं आहे, मोठ्या कार्यकर्त्यांना इतक्या अडचणीच्या ठिकाणी असताना, मी विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीचे तिथे उमेदवार उभे केलेले असताना कोणीच कोणाला काही बोलायला तयार नाही, तिन्ही नेते, तर याचा अर्थ काय होतो? तुम्ही मंत्रिपदासाठी इच्छुक होतात? नाही, मंत्रिपद हे महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी। मंत्रिपद हे महत्त्वाचं नाही आहे, फक्त एक होतं की जी काही कॅपॅसिटी महाराष्ट्राच्या कामासाठी वापरण्याची माझी इच्छा होती, मंत्री वैयक्तिक नव्हती मला। मग काय म्हणजे नेमकं काय? कारण काय तुम्ही कोड्यात सांगताय थोडंसं? नाही, कोड्यात बिड्यात काय नाही, कोड्यात काय। मुख्य एकनाथ शिंदेशी बोलणं झालं तुमचं? नाही, माझं बोलणं झालं नाही। थेट नाराजी एकनाथ शिंदेंवर आहे? नाही, मी कशाला काय बोलणार नाही, कशाला मी एक लक्षात घ्या, मी हावरा नाही आहे किंवा मी कुठच्या त्या मंत्रिपदासाठी हे नाही आहे, फक्त ज्या पद्धतीची वागणूक झाली ती चुकीची आहे। तुम्हाला विचारलं गेलं नाही? नाही, ते जाऊ दे। आता शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणता की महाराष्ट्राचा बिहार झाला, नाराज आहे असं म्हणावं? महाराष्ट्राचा बिहार झाला। अरे, आता तुम्ही विभागीय समतोल ठेवण्यापेक्षा जातीय समतोल राखायला गेला, तिथे बिहारकडे चाललोय आम्ही। पुढची काय भूमिका असणार? पुढची भूमिका काय असणार? माझा शेवटचा प्रश्न। ते काय नाही, काही भूमिका नाही, काम करत राहणे। आणि लोकांनी एवढ्या स्वाभिमानाने, पुरंदरच्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, ताकदीने एवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिलेलं आहे। कोणी मध्ये अडचण करत असताना सुद्धा मला निवडून दिलं आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी तेवढी निश्चितपणे करेल। त्यामुळे हे होते विजय शिवतारे, त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचं म्हणणं आहे महायुतीमध्ये मी एवढं काम केलं तरीसुद्धा एक सौजन्य दाखवायचं काम खरं तर मोठ्या नेत्यांचं होतं, मात्र ते दाखवलं गेलं नाही, मात्र मी पुढे सुद्धा काम करत राहील। आणि हे सांगत असताना त्यांनी थेट नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।